तिसऱ्यामध्ये आपण आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि मग मात्र आपण पाहतो तुंबळ युद्ध या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतंय. तुम्ही युद्धाच्या गोष्टी ऐकल्या, युद्धाच्या बातम्या ऐकल्यात, परंतु खरोखर युद्ध किती विध्वंसक आणि भयानक असतं ना याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. संतकृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेव रचिले पाया उभारले दैवी लाया, नामतयाचा किंकर त्याने रचिले ते आवर, जनार्दने एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाले कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणते फडकती ध्वजा निरोपणा केला उजा. रॉयल ट्रॉफी 2025चा एक मानाची स्पर्धा तुम्ही मैदानावरती पाहताय. सलामीची जोडी गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. पुणे जिल्ह्याचं क्रिकेट ज्यांच्या भोवती अनेक वर्ष फिरत आलेलं आहे आणि अजूनही फिरत आलेलं आहे. परत आता टिंगरे यांना आपण स्ट्राईकवरती पाहतो, तर नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. पाठीमागची रॉयल ट्रॉफी 2025 जी मानाची स्पर्धा कव्हर झालेली आहे, त्या मानाच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला कौशल टिंगरेला तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक मैदानावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस संघाचा नेता, फिरकीचा जादूगर म्हणे अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतःचा कर्तृत्वाचा झेंडा ज्यांनी उभा केलेला आहे, महाराष्ट्र पोलीस सुदाम खोडदे साहेबांना आपण इथे मैदानावरती पाहतोय. मुख्य पंच आपण पाहतो हेमंत परदेशी सर, स्क्वेअरले पंच सतीश झिंजुरके सर, तर तिसरे पंच अमर साठे सर. टेनिस क्रिकेट .in संपूर्ण टीम आपण पाहतो आपल्या सोबत आहे. जाऊया मॅचकडे, जिथे एक मोठा संघर्ष पुन्हा एकदा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 6 षटक तुम्हाला मैदानावरती टाकायचेत आणि या 6 षटकांमध्ये मात्र पुन्हा एकदा कर्तृत्व तुम्हाला दाखवायचो. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील 81 धावांचा यशस्वी पाठलाग आपण पाहत्या टीमने केला होता, तर पाठीमागचा सामना भरत दादा आणि टीमसाठी मात्र सोपा होऊन बनलेला आहे. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन विकेट, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाही आहे. बदल आले ते इथे मैदानावरती कित्येक वेळा एकामेकांच्या संघात ते खेळलेला आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते, तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. खरं तर लिगल चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु त्याला चॅलेंज केलेलं प्रत्येक टीमला आपण पाहतो. खरं तर एक DRS आपण दिले, एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि त्याचा वापर आपण पाहतो आता भरत दादाने या ठिकाणी घेतलेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावण्याचा प्रयत्न आणि पुढे सरसावण्याचा प्रयत्न करत असताना मात्र जर आपण पाहिलं तिथे मुख्य पंचाने मात्र चेंडू लिगल असल्याची घोषणा केली, परंतु त्याला चॅलेंज केलेला आहे, कारण तो अधिकार आहे. प्रत्येक टीमला आपण एक अधिकार दिलेला आहे. तुम्ही आपण पाहतो पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकता आणि त्याचाच वापर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धानोडी स्पोर्ट क्लब हे संघ इथे मैदानावरती. तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय, इट्स अ वाईड बॉल, इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय आणि मला वाटतं तो कंटिन्युअसली पुढे असणार आहे भरत दादा यांच्या टीमकडे. श्रीगणेशच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो यावेळेचा चेंडू होता, जाग्यावरनं फटका खेळायचा फटका होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. कव्हर पॉइंटचा बेताज भाष्य म्हणून आपण भरत दादा अनेक वर्ष पाहत आलेला आहे. विशेष म्हणजे टिंगरे सारख्या एका मोठ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन त्यांनी केलं आणि ते करत असताना आपण पाहतो आपले इथे संबंध देखील मोठ्या प्रमाणावरती जपले. बंटी गायकवाड सर यांच्यावरती नितांत प्रेम असलेले खरं आणि त्यांच्यावरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, शॉट ऑन द पुल, पॉवरफुल वंडरफुल चेंडू, सरळ स्कोअर सीमारेषेच्या बाहेर, षटकार. निम्म्या पेज वरती खरं तर चेंडू टाकला, मेजवानी होती आणि दोन्ही हाताने कबूल केला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भरत दादांचा झंझावात पाहायला मिळाला. 7 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आत तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिलं. हा बॉल तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु सुदाम खोडदे साहेब देखील कच्चे गुरुचं चलन राहिलेलं नाहीये. ही खेळपट्टी आपण पाहतो खडा ना खडा माहिती आहे, अनेक वर्ष याच खेळपट्टीवरती कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे चेंडू कुठल्या क्षेत्रामध्ये ठेवायचा, कुठे चेंडू ठेवल्यानंतर मात्र अडचण निर्माण होऊ शकतात. यावेळेस वाईड यॉर्कर होता आणि तिथे मात्र आपण पाहतो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. मिडॉन मध्ये आपण पाहतो खरं तर क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती असेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुख्य पंच आपण पाहतो वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो 8.
पुन्हा एकदा आपण पाहतो खराब बॉल असेल अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो धावपलकावरती 8 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला पण प्रगती पथावरती इथे पाहतो. हा चेंडू फक्त चेंडूला दिशा दाखवली. ढगे साहेब आपण पाहतो चेंडूला पाठमारे पलीकडे आपण पाहतो 99% चेंडूवरती येतील तोपर्यंत धाव्यांची मोठी उधळण होतीये. 2 धावा मिळतील आणि या 2 धावे बरोबरच धावपल पुढे सरकतो. 10 धावा धावपलकावरती आहे. संत आणि सावध सुरुवात आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो भरत दादांना देखील माहिती आहे सुदाम खोडते यांची टेनिस क्रिकेटची ताकद आणि त्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्या ताकदीचा प्रत्यय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 10 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं इथं प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट फक्त चेंडूला दिशा दाखवली आउटफील्ड मित्र बनली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सिद्धांत आवळे साहेब आणि आपण पाहतोय तिथे नवनाथ खंडागळे साहेब हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये या दोघांचंही स्वागत करतो. 14 धावा षटक क्रमांक पहिलं इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पहिले 5 चेंडू खूप सुरेख होता पदाला आले ते पाहायला मिळाला. आपण पाहतो पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न खोडदे साहेबांचा होता. फक्त बॅट दाखवली माहिती होतं की पाठीमागे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकारा बरोबरच पहा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 14 धावा. स्पीडअप करा बरं का. 14 धावा आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. असा एक मोठा सोहळा आपण पाहतोय. विशाल अर्थात बंटी गायकवाड सर, रवींद्र गिरमकर सर, रामभाऊ झेंडे सर असतील, राजेश अण्णा कदम, खंडूशेठ शेंडके, सायरम मित्र परिवार आणि रॉयल ग्रुप आयोजित एक मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिलं षटक मैदानावरती संपलं परंतु पाठ्यभागच्या सामन्यामध्ये जी चूक खोडदे साहेबांनी केली होती ती मात्र इथे दुरुस्त केली. ती चूक मात्र आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुधारली गेलेली आहे आणि दुसऱ्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ करतील बाळा शिंदे. पाठ्यमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आपण पाहतो बरेच क्रीडा रसिक आपल्यासोबत खरं तर जोडले गेलेले आहे. निमणे गावचे उद्योजक ओहो कशासाठी बोलवलं होतं आणि पहिल्याच चेंडूवरती ते काम करून दाखवलंय. अलीकडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर बाळा शिंदे फलंदाज म्हणून थोडंसं अपयश आहे परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून बाळा शिंदेने अनेक वर्ष सातत्याने या सीझन मध्ये चांगल्या फलंदाजांना आसमान दाखवलेला आहे. टिपिकल चेंडू होता आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर वळण घेतला जोरामध्ये बॅट फिरली परंतु यष्टीरक्षकाने टिपलाला सुंदर झेल आणि आपण पाहतो डावाला पडलेलं पहिले खिंडार इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिला धक्का मैदानावरती बसलाय तर संघाचा आयकॉन अंबेगाव तालुक्यातील निघटवाडी या गावचा मोठा सुपरस्टार. खूप दूरवरती जायची गरज नाही. पीआरडी ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू याच मैदानावरती घेऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो पुन्हा एकदा या मैदानावरती त्याला कर्तृत्व दाखवायचं. विशाल निघोटला तुम्ही मैदानावरती पाहता. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आहे परंतु मी मगाशी सांगितलं बाळा शिंदेला लवकर आणल्यानंतर काय होतं पहिल्याच चेंडूवरती कौशल टिंगरे जो अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये प्रचंड फॉर्ममध्ये राहिलेला आहे आणि धानोर संघासाठी कित्येक वेळा त्याने अडचण बाहेर काढले त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने संपवलेलं आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. धावकरी आताचा बॅटर विशाल निकोट संघाचा आयकॉन आलाय त्यामुळे त्याच्यासाठी डीप मिडविकेट उभा केलाय आणि वायडिश लॉंग ऑफ हसन मदर जो आहे तो थोडासा वायडिश उभा करून तिथे मैदानावरती ठेवलेला आहे. दोन्ही विजेता आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय पराभव काय या दोन्ही संघांना माहिती आहे. आपला एक सामना जिंकत मात्र त्यांची गाठ तिसऱ्या सामन्यामध्ये पडलेला आहे आणि इथं जिंकून आणि इथे आपण पाहतो जिंकून तुम्हाला क्वार्टर फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. वाऱ्यावरती सौरभ हेलिकॉप्टर बॉटम हँडचा वापर आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. विशाल निगोट पहिल्या चेंडूवरती बरसतोय. 4 धावा.
या चौकाराच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 18 धावा धावफलकावरती आहे. इनफिल्ड खेळ खेळायचा होतो, पहा माहिती होतो पॉवर प्ले आहे, मोठ्या प्रमाणावरती गॅप्स उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा इथं मैदानावरती घेतलाय. यावेळेचा चेंडू मिड ऑफला आग लावली यावेळेस, डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू सरळ वाढीस लॉंग ऑफ मिड ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बावीस धावा आपण पाहतो धावफलकावरती तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हेच आव्हान होतं, कारण विशाल निकोटला तुम्हाला थांबावं लागेल, परंतु आतापर्यंत त्याची बॅट ताळपास सुरुवात मैदानावरती झालेली आहे. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन, शॉट फाईन लेग, चेंडूच्या खाली आणि बाळा शिंदेने विशाल निकोटला टिपलाय. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, तो नकोच विसरूया कालगतीचे वारे, अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा, आयुष्य सर डोंगर धावांचा, निरंतर आठवण राहिली ते कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 2 चौकार मैदानावरती आले होते, निराश झालाय. ऑफस्टिकच्या पलीकडे गती परिवर्तन आणि आत्ताकडे खरं तर नवीन नवीन चेंडू तो डेव्हलप केलाय ना बाळा शिंदेने, त्या चेंडूवरती सातत्याने त्याला यश मिळतं. त्या चेंडूवरती त्याने कौशल्य थांबवलंय आणि त्या चेंडूवरती संघाचा आयकॉन टिपलाय. विशाल निगोटचा खेळ थांबला मैदानावरती. फलंदाज थोडंसं लवकर चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण पलांडे यांना तुम्ही तिथे पाहतात. 2 गडी बाद, 22 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती जरी धावा आल्या असल्या, परंतु आपण पाहतो फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाळासाहेब शिंदे नावाच्या वादळाने स्वतःचा कर्तृत्वाचा झेंडा रोखलेला आहे. खरं तर आपण पाहतोय तुम्हाला कर्तृत्व मैदानावरती सिद्ध करावं लागतं आणि एकदा का तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं का मग मात्र ही 22 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. दुसऱ्याकडे मैदानावरती कोसळला ओळीन 2 चौकार आल्यानंतर मात्र विशाल नघोटला मात्र तंबूचा रस्ता दाखवला बाळा शिंदेने इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू वेगावरती सॉर होता, सुरेख बॉल होता. शॉट कव्हरला आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येथील 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबरच आपण पाहतो संघाचं धावफलक पुढे 23 धावा धावफलकावरती. जरी 2 फलंदाज मैदानावरती बाद झाले असले, परंतु भरतदादा अजूनही मैदानावरती आहे आणि अशी परिस्थिती भरतदादा सध्या अजिबात नवीन आहे. कित्येक वेळा आपल्या संघाला अशा परिस्थितीतून बाहेर काढलेला आहे. परिस्थितीचा कुशल कारागीर म्हणून आम्ही भरतदादांना अनेक वेळा पाहिलेला आहे. इथं तीच कामगिरी करायची आहे त्यांना. वाह, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. अपील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी बाळा शिंदे, दुसरं षटक भंडार टाकून मोकळा झालाय. 9 धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण आपण पाहतो 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबवलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद, 23 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय. काय गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाळा शिंदे. का पाठीमागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता, तो केवळ योगायोग नव्हता, तर माझ्याकडे खरं तर ती गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती मात्र मी स्वतःचा अधिराज्य उभं केले. आज पुन्हा एकदा तमाम शिरूरकरांना रॉयल ट्रॉफीच्या 3ऱ्या परावामध्ये बाळा शिंदेच्या गोलंदाजीची दाहकता पाहायला मिळाली. 4थ्या षटकाला माफ करा 3ऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती सुदाम खोडते साहेब पुन्हा एकदा मैदानावरती आलेला आहे. कशी कामगिरी आपण पाहतो मैदानावरती करतील. इथून मात्र आपण पाहतो आता प्रवीण पलांडे आणि भरतदादा टिंगरे यांना मात्र छोटीशी परंतु चांगली भागीदारी इथे मैदानावरती करावं लागेल. कुठलाही धावफलक तुम्हाला मोठा उभा करायचा असेल तर त्या धावफलकाचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. 2 मोठे हादरे बाळासाहेब शिंदेने पाठीमागच्या षटकामध्ये दिलेत, परंतु अशा परिस्थितीतून देखील प्रवीण पलांडे या खेळाडूचा कलात्मकतेचा आविष्कार तुम्हाला मैदानावरती पाहायचा आहे कमी वेळामध्ये. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय आपल्या अप्रतिम खेळीनं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतो आपला स्वतःचं नाणं खणखणीत वाजवणारा हा प्रवीण पलांडे आहे. आज रॉयल ट्रॉफीचा एक मोठा पर्व तो मैदानावरती खेळतोय आणि या पर्वामध्ये त्याला पुन्हा एकदा कर्तृत्व दाखवायचं आहे. डिप लॉंग ऑन, डिप लॉंग ऑफ, डिप मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक आहे. डिप स्क्वेअर लेग देखील आपण पाहतोय. डिप एक्स्ट्रा कव्हर जो थोडासा वाईडिश उभा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट खेळायचा आहे. तिथे आपण पाहतो भिंतीचा अडसर थोडासा येईल, त्यामुळे एकच धाव इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 24 धावा धावफलकावरती आहे.
परिस्थिती आपण पाहतो गंभीर आहे, परंतु त्या परिस्थितीला ठणकावून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती तुम्हाला मात करावं लागतं. कुठलाही यश जर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनतीचा डोंगर पार करावं लागतं. सहजासहजी यश ते मिळत नाही आणि सहजासहजी मिळालेलं यश लवकर टिकत नाही. इथं तुम्हाला करतो दोघा धावायचंय. ओ हो हो हो, काय चेंडू टाकला होता, जबरदस्त गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. पहिल्या 2 सामन्यामध्ये जी खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडली तीच खेळपट्टीने आपण पाहतो फलंदाजाशी काडीमोड घेतलाय, घटस्फोट दिलाय आणि थर्ड दिवशी गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेली खेळपट्टी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तिसरं षटक इथे मैदानावरती आहे आणि अशा परिस्थितीतून मात्र आपण पाहतो किल्ला लढवायचा आहे. आजच्या जगामध्ये मित्रांनो किल्ला बांधतो कोण त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही, तर आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण त्या गोष्टीला खूप अर्थ राहिलेला आहे. त्यामुळे किल्ला राखायचा असेल तर भरत दादा नाही त्या मैदानावरती कामगिरी करायची आहे. समोर पुढ्यामध्ये बॉटम हँडचा वापर आहे. चेंडूला फक्त आपण पाहतो तिथे दिशा दाखवली, एक सिंगल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यामध्ये खरं तर आपण पाहतो आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे राजापूर गावचे उद्योजक आदरणीय संकेत ईश्वरे सर यांना मात्र रॉयल ट्रॉफी 2025च्या माध्यमातून आम्ही उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. त्यांच्यासोबत आदरणीय अरुणरावजी शेळके साहेब हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. या दोघांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये करतो मनापासून स्वागत. विरोध दिशेला फटका खेळायचा होता, परंतु आपण पाहतो तिथे चेंडूचा आणि बॅटचा संपर्क मैदानावरती नाहीये. मैदानाच्या दोन्ही बाजूला दुतर्फा फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे प्रवीण पलांडे, परंतु इथे मात्र आपण पाहतो सुदाम खोडदे साहेबांनी आतापर्यंत केलेली अफलातून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल मुख्य पंच नव्याने टाकण्याची सूचना करतील. डाव्या इष्टी बाहेरचा चेंडू आहे. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे 29 धावा आपण इथे माफ करा 26 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रॉयल ट्रॉफी 2025ची एक मानाची स्पर्धा तुम्ही मैदानावरती पाहतात. पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा एक मोठा क्रीडा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू स्लाइस करायचा होता, सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सुदाम खोडदे साहेबांचा प्रवास टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याचा गोलंदाज म्हणूनच पुढे आलेला आहे. एक यशस्वी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो आपला कर्तव्याचा झेंडा रोवला संघाच्या नेत्यानं आणि या संघाचा नेता आपण पाहतो प्रतिस्पर्धा संघासाठी भुलभुलया बनलेला आहे. अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळतं. इनसाइड आउट प्रॉपर बॅटवरती मिळेल नाही. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला पाठबळ आहे. पॉईंटचाही क्षेत्ररक्षक गेला तिथे एक मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येते तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आणि या 2 धावी बरोबरच आपण पाहतो षटक क्रमांक 3 मैदानावरती संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी 2 गडी बाद 28 धावा इथे मैदानावरती असणार आहे. अजूनही आपण पाहतो 18 चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. या 18 चेंडूमध्ये तुम्हाला धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचा आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय सुदाम खोडदे साहेबांनी 2 षटकं टाकून मोकळ केलेली आहे. त्यामुळे आता नवीन गोलंदाज येईल की बाळा शिंदे आपलं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकन हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. रॉयल ट्रॉफी 2025ची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं 1,51,000 रुपये. अहिल्यानगरची माजी महापौर आदरणीय संदीप दादा भंदास खोतकर साहेब. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 1 लाख रुपये आदरणीय गौरीशंकर शेठ शरणार्थी साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलं तब्बल 71,000 रुपये माजी सरपंच कारेगाव सौभाग्यवती निर्मलाताई शुभम भैया नवले. त्याचप्रमाणे आपण पाहतो राजेश अण्णा कदम साहेब आणि खंडूशेठ शेंडगे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 71,000 रुपये. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सातपुते डेअरी फार्मचे सर्वेसर्वा सागर अंजाबापू सातपुते साहेब, सौभाग्यवती सविताताई अशोक कराळे साहेब. त्याचप्रमाणे आपण पाहतोय भूषण अशोक गुंड साहेब, अध्यक्ष संदीप दादा कोतकर युवा मंच आणि अध्यक्ष श्री दत्त मंदिर केडगाव महेशजी सरोदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले तब्बल 51,000 रुपये. कुरुंद गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कैलास भाऊ कोठवळे आणि कलडरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय राजेंद्र तुकाराम दसगुडे साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेमध्ये आहेत तब्बल 1,11,111 रुपये. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आदरणीय शशिकांत भाऊ दसगुडे साहेब. तर ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये, प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय ही स्पर्धा असणार आहे. 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेच्या दिवशी
ज्या भाग्यवान विजेत्यांचं नाव त्या चिठ्ठीमध्ये येईल 50 रुपयामध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी रॉयल ट्रॉफीच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. ज्यांनी खरं तर सौजन्य दिलंय आदरणीय डॉक्टर संतोष पोटे साहेब, आदरणीय भरतकुमार चोरडे साहेब आणि आदरणीय सुदेशजी म्हस्के साहेब या तिन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करू. 28 धावा आपण पाहतो इथे बैदराच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतो बाळा शिंदे ज्याने दुसरं षटक अफलातून टाकलं होतं. स्पीडअप करूयात. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो त्याने टाकले होते. एक 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 षटक टाकत असताना 9 धावा खर्च केल्या आणि संघाच्या आयकॉन बरोबरच आपण पाहतोय कौशल्याने टिपलेलं होतं. हा बॉल पुन्हा एकदा इथे पाहायचं पंचांकडे वाईड प्लस हा चौकार. खर तर इथे इथे आपण पाहतोय बाळा शिंदे काम करावं लागणार आहे. अनेक मैदानावरती खरं तर मी बाळा शिंदे यांना पाहिलेलं आहे. चांगली चांगली गोलंदाजी करत असताना असा अचानक चेंडू येतो एखादा जो भरकटतो आणि भरकटल्याबरोबर त्या चेंडूवरती चौकाराची मोहरच असते. इथे काम करावं लागेल. परंतु नवसंजीवनी धावाला प्रदान करेन धानोर स्पोर्ट क्लबच्या धावफलकाला या चौकार आणि वाईट धावफलकावरती नजर टाकल्या असता 33 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आतापर्यंत भरतदादाने मात्र डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय. कदाचितच्या टोपीच्या खाली मात्र बर्फाचा एक तुकडा आहे परंतु त्या बर्फाच्या तुकड्याचं रूपांतर ज्वालामुखीमध्ये करावं लागेल. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झालेला नाहीये. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 34 धावा. ज्यावेळेस 3 षटकं संपली ना मित्रांनो 3 षटकं संपल्यानंतर आपण पाहतोय संघाचा आयकॉन विशाल निघोट आतमध्ये गेले आणि काहीतरी कानमंत्र दिला. आयुष्यामध्ये खरं तर आपण पाहतो तुमचा सल्लागार खूप महत्वाचा आहे. पराक्रमी तर दुर्योधन देखील होता परंतु विजय अर्जुनाचा झाला. कारण आपण पाहतो अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेत होता आणि दुर्योधन शकुनी मामांचा सल्ला घेत होता. त्यामुळे सल्लागार खूप महत्वाचा आहे. सल्लागार जर तुमचा चांगला असेल तर आयुष्य तुमचं बहरून जातं. उंच हवेमध्ये फटका स्वतः गोलंदाज आपण पाहतो तिथे चेंडूच्या खाली गेला परंतु तिथे झेल सुटला असं मी म्हणणार नाही. एक धाव मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 35 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र तुम्हाला बॅट चालवायला लागणार आहे. ज्या कामगिरीसाठी मात्र तुमचं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आग्रहाने नाव घेतलं जातं. जैसा नाम वैसा काम तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाही. 35 धावा धावपलकावरती आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. यास 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 भरतदादांनी पंचांकडे बघितला देखील खूप खूप मोठा मासा गळाला लावलाय. आणखीन एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे. तिसरा धक्का मैदानावरती बसलेला आहे. 3 गडी बाद 35 धावा धावपलकावरती आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीनपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पानं उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. पराभवाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते. त्या पराभवामध्ये संघर्ष असला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. तुम्हाला कर्तृत्व इथे मैदानावरती दाखवायचंय. भरतदादा थांबलेत त्यांची जागा घेण्यासाठी. आता रणजित टिंगरे यांना आपण आता मैदानावरती पाहतो. 3 गडी बाद 35 धावा धावपलकावरती बाळा शिंदेने या खेळपट्टीवरती स्वतःचा अधिराज्य उभा केलाय. अफलातून गोलंदाजी केली आहे त्यांनी. हा बॉल पुन्हा एकदा टॉपेज शॉट फाईन लेग. चेंडूच्या खाली काय झेल टिपलाय. बाळा शिंदे डावाला खिंडार पाडतो सुरुंग लावतोय. चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळलेला आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पपण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभार लीला घेऊन संघ सर आज लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे. पडके भिंत बांधतो आहे.
खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, थोडा एकटापणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या महाराष्ट्राच्या मातेला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचा संघर्ष दिलाय आणि इथं लढावं लागेल, कारण लढण्याशिवाय तुमचं काम मैदानावरती नाहीये. इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है, तलवे चाटने वालों पर नाही. आणि तो इतिहास तुम्हाला स्वतःचा उभा करायचा असेल तर स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. या बळीचा चेंडू होता, सुरेख बॉल होता. आपण पाहतो पाहण्यावरती आला, फक्त चेंडू दिशा दाखवली. एक धाव मैदानावरती पाहायला मिळेल. फायनलेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल, एका सिंगल बरोबर संघाचा धावपळ पुढे 36 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. प्रवीण पलांडे बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. दाखवून ज्या जगास की कोण चोर आणि कोण सावा आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. या वेळेचा चेंडू होता. 5 शेवटच्या चेंडूवरती डगआउटमध्ये क्लिअरली मेसेज आला होता की बाळा शिंदे यांचा शेवटचा चेंडू आहे. हलक्या हाताने खेळा प्रवीण पलांडेने तेच केलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी 4 गडी बाद 37 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला. चार षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. आपण पाहतो सुदाम खोडदे साहेबांची 2 षटकं पूर्ण झाली. बाळा शिंदे यांची देखील 2 षटकं पूर्ण झाली. आता मात्र आपण पाहतो 2 नवीन गोलंदाज सुदाम खोडदेंना आणायचा, त्यापैकी एक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणलाय नमुना सोनटक्के. ज्यावेळेस खरं तर परंतु परिस्थिती कित्येक वेळा बिकट झालेली आहे. नमुना सोनटक्केने मात्र आपण पाहतो आपल्या संघासाठी कामगिरी केली. प्रवीण पलांडे मोठी रिपिटेशन असलेला खेळाडू आहे आणि जैसा ना वैसा काम त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण त्याच्या भोवती हा धानोरी स्पोर्ट क्लबचा धावफलक फिरतोय असं नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागणार आहे. 37 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. डेट चेंडूची घोषणा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक असं अजिबात नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्ही खरं तर आपण पाहतो इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता, जे या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये देणार आहोत. नवनाथ सोनटक्के शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटनं फटका खेळला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रवीण पलांडेचा तडाखा, धूम धडाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 43 धावा इथं मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर जमिनी समांतर राहिला, माती कापतोय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो तिथे हसन मदारी चेंडूवरती येतील. 1 धाव आहे आणि एका धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे 44 धावा आहे. फक्त प्रवीणने काम होणार नाही, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो तिथे ऋषी जे नवीन आले त्यांना देखील कामगिरी करावं लागणार आहे. संकट अनेक येतात, परंतु त्या संकटांना तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे की कर्तृत्वाने बनलेलं मी देखील आहे. यावेळेचा चेंडू होता, खंडून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा पंबल करेन तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या गटामध्ये सुरक्षित पोहोचला. एकच सिंगल असणार आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. धावपलकावरती 45 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राह संघर्ष को चलाता है, वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. तुम्हाला सूर्याप्रमाणे कामगिरी करावं लागणार आहे, कारण या जगामध्ये आपण पाहतो माणूस अनेक ठिकाणी जातो, परंतु एक ठिकाण असं आहे की जिथे पैसे देतो आणि हार विकत घेतो, ते म्हणजे फुलावाल्याचं दुकान. इतर तर मात्र त्याला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मात्र रॉयल ट्रॉफीचं 3रं पर्व एका मोठ्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही समोर जर पाहिलं करता बलूनच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफीचं जे बलून आहे आपल्याला पाहायला मिळतंय. जितकं उंचीचं ते बलून आहे त्यापेक्षा मोठी उंची मात्र रॉयल ट्रॉफीने गाठलेली आहे. आणि ज्यावेळेस सीझन चालू होतो ना, स्पीडअप करूयात आपण पहा, कारण अजून आपल्याला 3 सामने मैदानाच्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा समोर
बॅक टू बोल हा फटका मैदानावरती खेळला, एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 46 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. कर्तृत्व दाखवायचं तुम्हाला, कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीतून मात्र मार्ग तुम्हाला मैदानावरती काढायचा आहे. 46 धावा, 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. यावेळेचा चेंडू सर्वांनाच बीट केलंय. 22च्या माध्यमातून डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडतो हा चेंडू आणि पहा धाव्यांची उधळण करतो चौकार. जबरदस्त आपण पाहतो वेगावरती स्वर असला चेंडू आणि या चौकाराबरोबरच धानोरी स्पोर्ट क्लब अर्धशतक धावपलकावरती पूर्ण. 50 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. नशिबाचा चौकार आहे, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये नशीब लागतं आणि ते नशीब आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन, जमिनी समांतर फटका, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश उभा करून ठेवला. एक मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रवीण पलांड्याने घरटा सोडलाय. बघता बघता मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगले क्रिकेट आहे कारण या षटकामध्ये षटकार चौकार आलेला आहे. षटक क्रमांक 5 वर संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास धानोरी स्पोर्ट क्लब 52 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 52 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच आपण नाणेफेक करत आहोत. क्लासिक 11 शिरूर आणि रॉयल 11 शिरूर दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी चला. क्लासिक 11 शिरूर विशाल आल्बरचा माफ करा विशाल साळवी चला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रॉयल 11 संतोष वारे. विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी चला. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 52 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी शेवटच्या क्रमांक षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल. बाहेर जाणारा चेंडू इथे मात्र आपण पाहतो झेल मैदानावरती सुटला. नॉनस्ट्राईक वरती घडलंय काय? प्रवीण पलांडे आपण पाहतो धावबाची मोठी शिकार आहे. झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटला होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅज्युअली दिसला परंतु गुड प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. आपण पाहतो तिथे खेळाडूने फेकी केली आणि आपण पाहतो गोलंदाज संघाचे जे आयकॉन आहे विश्वजित गरुड यांनी मात्र उरलेलं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. क्लासिक 11 शिरूर संघाचे कर्णधार अमोल पवार सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रॉयल 11 संघाचे कर्णधार अनुप शेठ भंडारी. या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी चला. टॉस आपण या ठिकाणी खरं तर करणार आहोत. 52 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे. संघाचा आयकॉन विश्वजित गरुड. सांगव्या गावाला सुंदर फटका, ग्लोरियस हिट, वंडरफुल हिट, आउट ऑफ द पार्क. हसन मदरच्या डोक्यावरनं राजशाही तडाखा षटकार. षटकारा बरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 58 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनुप शेठ भंडारी यापुढे क्लासिक 11 शिरूर संघाचे कर्णधार आलेले आहेत. रॉयल 11 58 धावा.
इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 59 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोडाफोड आणि राज्य करा धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये गोळा करायच्यात. त्यामुळे इथे शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा येणं खूप गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू स्विंग अँड मिस. जोरामध्ये जोरामध्ये बॅट फिरली परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. वाघोली गावचे उद्योजक सिद्धांत आवळे साहेब. वाह सुंदर फटका. उंची उंची गाठल्या या चेंडूने. लांबी मिळेल का? हसन मदारी चेंडूच्या खाली आणि टिपराला सुंदर झेल आहे. या सिद्धांत सर आम्ही विनंती करतो आपण यापुढे. आणि विशालदादा पवळे साहेब आपण यापुढे. एकोणसाठ धावा धावपर बॅटर चाला थोडस लवकर. आदरणीय नवनाथ खंडागळे साहेब आपल्याला आम्ही विनंती करतो की आपल्या या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. आदरणीय आवळे साहेब त्याचप्रमाणे आपण पाहतो आमचे पवळे साहेब असतील आणि खंडागळे साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आम्ही नाणेफेक करतोय. आपण खाली या. न्यू बॅटर आपण पाहतो विशाल यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. शेवटचं षटक. शेवटच्या षटकात माहिती आहे की धावांची उधळण करायची त्यामुळे बॅट चालवायची होती आणि बॅट चालवायची असल्या कारणाने आपण पाहतो तिथे चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग यादी झालेला होता. यू मी साइड डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. डावाला 7वा खिंडार. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रॉयल 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार या मान्यवर आलेत पुढे. राहुल पवार सर तुमचे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 59 धावा धावपलकावरती बनवलाय. जिंकण्यासाठी मात्र 60 धावांचा पाठला करायचा आहे आणि या 60 धावा कशा बनवल्या जाणार सामना पाहण्यासाठी आपण पाहतो राळगण थेरपाळ या गावातनं मात्र मान्यवर उपस्थित होतात. गोरक्षेठ पाचंगे, सागरदादा डोमे आणि राहुलजी कारखिले हे तिन्ही मान्यवर आपण पाहतो सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये या तिन्ही मान्यवरांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 59 धावा धावपलकावरती बनवल्यात. जिंकण्यासाठी मात्र 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकायचंय
आणि या ऐकण्यासाठी मात्र आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक अभ्यासू आवाजाला मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात. पारनेर तालुक्याचा एक गोड आवाज आदरणीय प्रवीण गायकवाड सर. या सर, तुमचं स्वागत आहे. तर धन्यवाद प्रदीप ओहोळ सरांना. तुम्ही ऐकत होतात रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 अगदी आपण पाहतोय. सन्माननीय बंटी दादा विशालदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारलेली या एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा रॉयल ग्रुप संदीपदादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच, साईराम मित्र परिवार यांचं आयोजन या ठिकाणी या पाहायला मिळत आहे. आणि या लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत, म्हणजे ज्यांनी आमच्या बरोबर कित्येक दिवस समालोचन केलं ते सन्माननीय सचिन बोंबे सर, महाराष्ट्र पोलीस, आणि महेंद्र शेठ धावडे. आता त्यांच्या समवेत इंदापूरला काय करतायत महेंद्र शेठ धावडे. आपलंही मनापासून स्वागत. क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. 36 चेंडू 60 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सचिनजी बोंबे सर, धन्यवाद. खूप दिवसानंतर तुम्हाला पाहतोय. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर मैदानावरती देखील अनेक प्रेक्षक खरं तर दिवसभराच्या सत्रात उपस्थित होत आहेत. सर्व दर्शकांचं, क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय आता रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवाराचे शानदार आयोजन रॉयल ट्रॉफी 2025. विश्वजित आणि दुसऱ्या बाजूला सुदाम खोडदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खोडदे साहेब जर पाहिलं तर मात्र बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे आणि या शिरूर तालुक्याबरोबर पारनेर तालुक्याचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून मोठं होताना जे पाहायला मिळत आहे. बराचसा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय अंगवेधक टाकला गेलाय. धाव मिळणार नाही या चेंडूवरती. विशाल निघोट आज आपली जबाबदारी चोखरित्या बजावताना पाहायला मिळतोय. आयकॉन म्हणून का घेतलं, स्वतःला सिद्ध करत असताना अगदी आपण पाहतोय विशाल निघोट. ती फलंदाजी असेल, ती गोलंदाजी असेल, लाजबाब राहिलेले आहे. 35 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 60 धावांची गरज आहे. पहिला चेंडू तर अगदी आपण पाहतोय निर्धाव येतोय. डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. ओ फाईन लेगच्या दिशेला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतोय. लेग बाईट्स सिंगल येताना जी पाहायला मिळते. आणि या खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे. विशाल भाऊ आल्बोरा असतील अगदी आपण पाहतोय. सातत्यानं त्यांची मेहनत आपण पाहतोय. अनुपजी भंडारी असतील व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय. सातत्यानं ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटणारी मंडळी आहेत अगदी आपण पाहतोय. विशालदादा गायकवाड यांच्या पाठीमाग उभी राहणारी सगळी अगदी आपण पाहतोय युवक आहेत. सन्माननीय रविभाऊ गिरमकर असतील साईराम उद्योग समूहाचे अध्यक्ष अगदी आपण पाहतोय. या सगळ्यांचे अथक परिश्रम आणि त्यानंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच पोहोचली. प्रेक्षकांसाठी कुपन खरेदीवरती एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय लिडिंग एज निश्चितपणे त्या ठिकाणी लागली होती. डायरेक्ट शीट त्या ठिकाणी मात्र जो केला गेला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती आहे. विशाल निघोट हे महत्वाचं षटक हाताळत असताना 50 रुपये किंमत आहे फक्त कुपनची आणि तुम्हाला एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे मित्रांनो कुपन अवश्य खरेदी करा आणि जिंका एक आकर्षक इलेक्ट्रिक बाईक.
विशाल निघोट महत्वाचं अगदी आपण पाहतोय षटक हाताळत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. समोर आहे सुदाम खोडदे. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट ब्लॉक होल अगदी आपण पाहतोय. यॉर्कर मारा करण्यासाठी देखील माहीर मानलं जातं विशाल निघोट यांना. आणि या बुंद्या चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी बॅट उचलण्यासाठी संधी देखील दिलेली नाहीये. धाव फलकावरची धाव एक धाव अगदी आपण पाहतोय. 32 चेंडू 59 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय आवश्यक आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी परफेक्ट व्हेरिएशन आहे. वैविध्यता विशाल निघोटकडे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय. हो यावेळेला ऑन साइडच्या दिशेला मिड ऑनला शतरक्षक चित्याच्या सपळाईनं चेंडू वरती येतोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावफलक 2 वरती जाताना जे पाहायला मिळत आहे विश्वजीत अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळतोय. सुदाम खोडदे नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. अप्रतिम षटक हाताळले जात आहे विशाल निघोड द्वारा. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. सन्माननीय सागर ढवळे सर शिरूर तालुक्यातील एक नामांकित समालोचक यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. सागर ढवळे सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत रॉयल ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने. ओ यावेळेला वेग प्रचंड मोठा आहे परंतु दिशा थोडीशी भरकटली आहे आणि पंचांनी दंडित खेळ कळवलंय की हा वाईट बॉल आहे. 31 चेंडू 57 धावांची गरज आहे. 3 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आज फलंदाजी असेल गोलंदाजी असेल चमक दाखवत असताना विशाल निघोट अगदी आपण पाहतोय. 31 चेंडू 57 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल निघोट पुन्हा एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय. सन्मान दिला या चेंडूला. शॉर्ट कव्हरच्या दिशेला खेळून काढलं आणि एक सिंगल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त 4 धावांचं षटक टाकले. अप्रतिम गोलंदाजी विशाल निघोटची. फक्त 4 धावांचं षटक टाकलं. या ठिकाणी सन्माननीय विश्वास मसालेचे प्रोप्रायटर सन्माननीय विशाल भोसले आपण उपस्थित झाला. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर श्रेयस कोलते आणि त्याचबरोबर सन्माननीय मयूर माने आपण उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत. तीनही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबू. इलेक्ट्रिक जी बाईक आहे ना त्याच्यासाठी फक्त पहिली 300 कुपन असतील. याची नोंद घ्यायची आहे. 300 कुपन त्यामध्येच तुम्हाला अगदी वाजवी दरामध्ये ते कुपन दिले जाते. 50 रुपये किंमत आहे त्या कुपनची आणि तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी. पारितोषिक खेळाडूंना आहेत. पारितोषिक प्रेक्षकांना देखील आहेत आणि खूप कमी स्पर्धा आहे प्रेक्षकांसाठी. एवढ्या मोठ्या प्रमाणात पारितोषिक नक्कीच जी ठेवली जात आहेत. रॉयल ट्रॉफी प्रत्येकाचा विचार नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रत्येक जण आतुरतेनं या क्रिकेटच्या स्पर्धेची वाट पाहत असतो. प्रसिद्ध खेळाडू सन्माननीय बंटी दादा तथा विशाल गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. 3ऱ्या वर्षामध्ये केलेलं पदार्पण आणि या सुपर डुपर हिट ही क्रिकेटची स्पर्धा होताना पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती 29 चेंडू 55 या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय. रॉयल ग्रुप त्यानंतर संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय साईराम मित्र परिवार यांचं हे शानदार आयोजन आपण पाहतोय. प्रवीण पलांडे चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीची धुरा त्या ठिकाणी या सांभाळत असताना प्रवीण पलांडे. 29 चेंडू 55 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती तयार प्रवीण. ओ या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. सुदाम खोडदे साहेब मोठा अनुभव आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी
या ऐतिहासिक क्रीडांगणावरती तयार आहेत. 5 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अप्रतिम टाकले प्रवीण पलांडे यांनी. फक्त 1 धाव खर्च केली. एक अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. मोठा अनुभव पाठीमागा आहे. त्या अनुभवाचा फायदा उठवला जाईल का सुदाम खोडके यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहत वाग. हाफ ट्रॅकर फ्रंट फुट वरती आले आणि पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेला. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखरीत चौकार. 4 रन. शॉर्ट लेन चेंडू अगदी आपण पाहिला, ओळखला, फ्रंट फुट वरती आले, जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. चौकारासाठी चेंडू जाताना जो पाहायला मिळाला. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 27 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. प्रवीण पलांडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे तर स्ट्राईक एंड वरती सुदाम खोडदे. चांगले द्वंद्व, चांगली क्रिकेट लढाई, चांगला संघर्ष शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओ डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय. कलेक्शन सुरेख त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कोणती धाव मिळणार नाहीत. नारायण त्या ठिकाणी कार्यरत होता. 9 धावा धावफलकावरती. 26 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. दर्शक हळूहळू गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आजपासून रॉयल ट्रॉफीची झालेली सुरुवात. मोठा विक्रम होत असतो गर्दीचा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. पंचवीस चेंडू 45 धावांचं लक्ष. बिनबाद 15 धावा धावफलकावरती. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिल है, मंजिल है तो दिक्कत है, और दिक्कत है तो मैं सुदाम खोडदे हूं ना. प्रचंड मोठा अनुभव पाठीमाग. बरंचसं क्रिकेट खेळलेला आहे आणि आज पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती स्वतःला सिद्ध करत असताना एक शानदार षटकार ठोकलाय सुदाम खोडदे यांनी. 7 बॉल 11 वरती खेळत आहेत. सांघिक धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू 45 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय प्रवीण पलांडे सज्ज होत असताना अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आक्रमण. बॅक टू बॅक. अनदर 1 सिक्सर. 6 धावा लागोपाठ. 2 चेंडू वरती 2 कडे प्रहार. 2 षटकार. 2 ओव्हर 21 बिनबाद. 21 धावा धावफलकावरती. 17 धावा प्रवीण पलांडेच्या या षटकामध्ये आल्या. काय 2 अप्रतिम षटकार सुदाम खोडदे यांनी ठोकले. एक मिड विकेट रिझम मध्ये, एक वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी मात्र षटकार ठोकला आणि प्रवीण पलांडेवरती प्रचंड मोठं आक्रमण त्या ठिकाणी मात्र जे केलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. आयकॉन बॉलिंग ट्रॅक वरती विशाल निघोट याला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे विशाल निघोट यांची या अगोदरच्या षटकामध्ये. 24 चेंडू 39 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. व्यासपीठ जर पाहिलं तर मान्यवरांनी गच्च भरून वाहताना पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रापासून मान्यवर मोठ्या संख्येनं मात्र उपस्थित होताना जे पाहायला मिळतात. प्रत्येकाची आवडती स्पर्धा होऊन बसली आहे रॉयल ट्रॉफी. अगदी आपण पाहतोय. लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 22 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष. काय घडणार आहे, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. दोन्ही टीम एक एक विजय या दोन्ही टीमनं मात्र जो मिळवलेला आहे. बावीस धावा धावफलकावरती. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. त्या ठिकाणी हलक्याशा हाताने खेळून काढला. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाईल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 23 धावा धावफलकावरती आणि आता 23 चेंडू 37 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. विशाल निघोट हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. लास्ट 23 बॉल 37 रिक्वायर. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट लढाई या क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. रॉयल ट्रॉफी 2025 च्या निमित्तानं अगदी आपण पाहतोय. दर्शक देखील मोठ्या संख्येनं समोरच्या प्रेक्षक गॅलरी मधून सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू. शतरक्षक चेंडू वरती पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी पलायन. 2 धावा कंप्लीट होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे.
सांघिक धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचते. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. लास्ट 22 बॉल 35 रिक्वायर. 22 चेंडू 35 धावा. कोण बाजी मारणार? येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. दोन्ही टीम जर पाहिलं तर मात्र मजबूत संघांची बांधणी या केलेली आहे. विजय पताका कोण फडकवणार? येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. विशाल निघोट बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सिंगल त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक का 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 21 चेंडू आणि 34 धावांची गरज. लास्ट 21 बॉल 34 रिक्वायर. 21 चेंडू 34 धावा. रणनीती आखली जाईल. डावपेच आखले जातील. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे आजचा दिवस आपल्या नावावरती करण्यासाठीचा. हा संघर्ष आहे रॉयल ट्रॉफी मध्ये अगदी आपण पाहतोय सेमीफायनल फायनल मध्ये धडक मारण्यासाठीचा आज पहिलाच दिवस आहे. आपली 100% द्यायचं हा स्वप्न पाहून प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल. प्रत्येक संघ उतरला असेल. परंतु बाजी कोण मारणार? सायंकाळच्या सत्राची वाट नक्कीच पाहावी लागेल. रॉयल ट्रॉफी मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 26 धावा बिनबाद. 21 चेंडू 34 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. ओ पिकअप करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक वेगवान चेंडू आहे. एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टरक्षक भरतदादा टिंगरे यांच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. चर्चा होती डिस्कस नक्कीच होताना पाहायला मिळते दोन फलंदाजांमध्ये. खरं तर स्ट्रॉंग पॉइंट हा आहे की अद्याप विकेट गमावलेली नाहीये. सुदाम खोडदे स्वतः मैदानाच्या आतमध्ये विश्वजीत चांगली साथ देताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहिला. सिंगल मिळेल या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर 27 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. दबाव तयार करणं दुसऱ्या बाजूला आव्हान असेल धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी संघासाठी. कारण की कोणत्याही प्रकारचा दबाव झुगारत नाहीये ते दोन्ही फलंदाज. शांत डोक्यानं फलंदाजी करतायत. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगल डबल आतापर्यंत मात्र ज्या घेतल्या गेलेल्या आहेत. आणि या कोणताही दबाव ते झुगारत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. दबाव तयार करणं आव्हान असेल धानोरी स्पोर्ट क्लब साठी. स्टेट ड्राईव्ह खेळलाय. स्टेट ड्राईव्ह शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपला. 28 बनवल्या गेल्या. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मध्ये अजून बनवायच्या 32. 18 चेंडूत 28 आल्यात. 18 चेंडू मध्ये 32 बनवायच्यात. टीम हार्डल पाहायला मिळेल. टीम मीटिंग अगदी आपण पाहतोय. कोणाच्या हातामध्ये षटक दिलं जावं. मी सांगितलं हल्ले होतील प्रति हल्ले होतील. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय रणनीती आखली जाईल. आणि खरं तर कर्णधार ही गोष्ट खूप महत्वाची असते. कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजाचा उपयोग करायचा. कोणत्या वेळेला कोणता फलंदाज खेळत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवायची. हे सगळे संघनायकाच्या हातामध्ये असतं. त्यामुळे संघनायक खूप महत्वाचा असतो मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा उपयोग केला जातो आहे. 18 चेंडू 32 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय नारायण चौधरी. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. चांगली कामगिरी जो करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमनं एक एक विजय मिळवलाय. त्यामुळे दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत या दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय. परंतु लागोपाठ दुसरा विजय कोणाचा येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. 18 चेंडू 32 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. नारायण चौधरी महत्वाचं षटक घेऊन येत असताना अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 नारायण बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ यावेळेला मिड विकेट रिझम मध्ये केलंय आक्रमण. केलाय प्रहार. केलाय सहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 34. काय फटका खेळला. सुदाम खोडदे यासाठी माहीर मानले जातात.
आक्रमकता आहे, तंत्रशुद्धता देखील आहे. आक्रमकता आणि तंत्रशुद्धता यांचा मिलाप म्हणजे सुदाम खोडदे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. 12 बॉल 26 वरती नाबाद खेळत आहेत. सांघिक धावसंख्या 34. बिनबाद आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगात धावताना पाहायला मिळतो आहे. खणखणीत चौकार. 4 रन षटकारा पाठोपाठ चौकार. 16 चेंडू 22 धावांची गरज. लास्ट 16 बॉल 22 रिक्वायर. 16 चेंडू 22 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती 10 घेतल्यात सुदाम खोडदे साहेबांनी. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू शेष असतील या षटकामधले. अगदी आपण पाहतोय यानंतर लगेचच टॉस होतोय. क्लासिक सिरूर आणि त्यांच्या विरोधात रॉयल 11. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचं आहे. नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस संपन्न होतोय. क्लासिक 11चा कॅप्टन चला विनंती आहे. क्लासिक 11 कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. रॉयल ट्रॉफी रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवार यांचं हे शानदार दमदार आयोजन अगदी आपण पाहतोय. मोठ्या थाटामाटात चालू आहे. पहिला दिवस संपन्न होत असताना 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर प्रत्येक घटकाला या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिली आहे. प्रेक्षकांसाठी देखील इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची खास सुवर्ण संधी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. ओ फ्लॅट बॅटेड अक्रॉस द बॅट. फटका खेळला जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी विश्वजित चव्हाण षटकार. 45 धावा धावफलकावरती. मी सांगितलं या अगोदर की एखादा जो आयोजक असतो तो क्रिकेट खेळणारा असावा. बंटी दादा तथा विशाल दादा गायकवाड स्वतः अगदी आपण पाहतोय क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यामुळे एवढं प्रभावी आयोजन तुमच्या आमच्या समोर आहे रॉयल ट्रॉफीचं. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. विश्वास मसाले सन्माननीय विशाल भाऊ भोसले, त्याचबरोबर सन्माननीय श्रेयश कोलते, सन्माननीय मयूर माने, सन्माननीय सागर बडगुजर या सगळ्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. आपण सगळ्यांनी समोर येऊन ही नाणेफेक संपन्न करायची आहे. ज्या मान्यवरांचा मी उल्लेख केला. टॉस संपन्न होतोय यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा आणि आपले सन्माननीय मान्यवर टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. ओ फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. सुदाम खोडदे ओ चेंडू सीमा पार चौकार. 4 रन येताना पाहायला मिळत आहेत. काय इनिंग नक्कीच त्या ठिकाणी साकारली. 22 धावा नारायण चौधरीच्या या षटकामध्ये आतापर्यंत येत आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज. एक मॅरेथॉन इनिंग साकारताना सुदाम खोडदे साहेब मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतो tenniscricket.in कॅमेरा फक्त टॉस कडे घ्यायचा आहे. यस स्क्रीन मध्ये आपण टॉसचे दृश्य पाहतोय. टॉस त्या ठिकाणी संपन्न होतोय. कोणी जिंकला? रॉयल 11 won the toss and elected to ball first. करडिलेवाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र फरगडे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर भावी ग्रामपंचायत सदस्य राहुल शेठ सोनावळे आपण उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक स्वागत. 50 धावा धावफलकावरती. 50 रन 50 धावा 11 चेंडू 10 धावांची गरज. इमॅजिन ओ पिकअप केलाय मिड विकेट रिझम मध्ये. आउट ऑफ द पार्क बिग सिक्सर 6 धावा. विश्वजित हा षटकार ठोकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड अब तक 56 फक्त 4 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक.
आणि एम एस धोनी स्टाईलनं जर सामना संपवला अर्थात षटकार खेळून जर सामना संपवला तर रवींद्र गिरमकर सर साईराम उद्योग समूहाच्या अध्यक्ष यांच्या माध्यमातून 777 रुपयांचं पारितोषिक असेल. बाळा शिंदेनं एक षटकार पहिल्याच मॅच मध्ये खेळला. 777 रुपयांचं पारितोषिक आहे. एम एस धोनी स्टाईलने सामना संपवला तर. आणि आता स्ट्राईक एंड वरती सुदाम खोडदे साहेब आहेत त्यामुळे प्रयत्न नक्कीच होईल. मोठी आक्रमकता सरसवली आहे. 15 बॉल 35 वरती नाबाद आहेत सुदाम खोडदे साहेब. अगदी आपण पाहतोय 57 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओ या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न. आकाशाचे वेध. डीप मधून शतरक्षक येतोय. टिपला जातोय झेल. विकेटचं होतोय पतन. सुदाम खोडदे बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाची विकेट. परंतु काय फलंदाजी केली. 16 चेंडू 35 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारताना सुदाम खोडदे. 16 चेंडू 35 धावांची एक नेत्रदीपक खेळी. षटकार चौकारांची प्रचंड मोठी आतिषबाजी आणि या कर्णधार पदाला साजेशी खेळी सुदाम खोडदे साहेबांची आपल्याला जी पाहायला मिळाली. एकदा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजूया सुदाम खोडदे साहेबांसाठी. 35 धावांची खेळी 16 बॉल 35. हसन मदारी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय महत्वाचं षटक हाताळत असताना 8 चेंडू 3 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 57 लॉस ऑफ 1 विकेट. कौशल तयार होताना जो पाहायला मिळतोय. .57 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. हो यावेळेला गलीमध्ये अगदी आपण पाहतोय चेंडू निसरतोय सटकतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. संकल्प शिरूर मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना फक्त एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 1. एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पाहायचंय कोणाच्या हातामध्ये षटक सोपवलं जाते. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक आता टाकलं जाईल. एका धावेची गरज. एम एस धोनी स्टाईलनं सामना संपवला अर्थात षटकार मारून जर सामना संपवला तर 777 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय रवींद्र गिरमकर सर साईराम उद्योग समूहाचे सर्वे सर्वा 777 रुपयांचं पारितोषिक असेल रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून. परंतु ते पारितोषिक स्थानिक खेळाडूंसाठी आहे. आयकॉनसाठी ते पारितोषिक नसणार आहे असं त्या ठिकाणी मात्र कळवलं जाते. 59. ओ एम एस धोनी स्टाईलनं सामना तर संपवलाय. शानदार षटकार ठोकलाय. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय या षटकारानं 65 वरती गेली अर्थात सामना संपलाय. आणि या संतोष शिंदे बाळा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. 2 षटकांमध्ये 4 विकेट घेतलेल्या आहेत. बाळा शिंदे मॅन ऑफ द मॅच. चला बाळा आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. बाळा चला पाठीमागच्या मला वाटतं लोणीकंद या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता बाळा यांचा. सातत्यानं केला गेलेला सराव आणि त्या सरावाचा फायदा करत सन्माननीय भरत शेठ लोखंडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. त्याचबरोबर सागर ढोमे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्माननीय गोरख पाचंगे, सन्माननीय राहुल कारखिले, भरतजी लोखंडे सगळ्यांना विनंती करतो समोर येऊन हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. बाळा शिंदे मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त कामगिरी बाळा यांची पुन्हा एकदा पाहायला मिळते.
लागोपाठ 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार. टाळ्या वाजूया बाळा शिंदे यांच्यासाठी.